बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सपकाळ लिखित आत्मचरित्र मी वनवासी. प्रकरण 8. पुणे परिसरात येण्याकरता मी 1 वर्ष विचार केला होता आणि पुण्यात दाखल झाले होते. रिक्षात न बसता रस्त्याने चालत राहिले. गल्ली गल्ली बघितली. फिरले आणि एका ठिकाणी बोर्ड वाचून थबकले. मोठ्या बोर्डावर लिहिलं होतं, भारत रशिया मैत्री अमर रहे. वाटलं अमर म्हणजे ज्याला मरण नाही असं. आपण घ्यायला पाहिजे हा लाभ. म्हणून गेटवरच्या साहेबांना विचारलं, साहेब अंदर घुसू का? साहेब म्हणाले, कायकू घुसू? मी म्हटलं, हू घुसू. साहेब अटेन्शनमध्येच ओरडले, ए आउट, आय से गेट आउट. अरे बापरे, गेट आउट म्हणजे बाहेर निघ. सरळ बाहेर निघाले. इकडे तिकडे बघत असता झाशीच्या मर्दानीचा पुतळा समोर दिसला. जणू ती मला विचारते, का घेतलीस माघार? असा भास झाला आणि मनात विचार आला की ह्या शौर्याच्या देवतेने हातात नंगी तलवार घेऊन मांड कसली. बाळ दामोदरला दत्तक पुत्राला पाठीशी बांधून एका क्षणात 360 गोरा कापला आणि गेट आउट म्हणताच खरीखुरी आऊट झाले. छट, आपल्याला काय अधिकार या मर्दानीशी नातं सांगायचा? सारखी चुटपुट लागली आणि मी पुन्हा दुसऱ्या दाराने घुसायला सज्ज झाले. याही दारात कडक बंदोबस्त होता, कारण पंजाब पेटल्यामुळे DIG, IG सगळे इथे बालगंधर्वाभोवतीच होते. जागता पहारा सुरू होता. मी या दुसऱ्या गेटवर घुसू का म्हटलंच नाही. मला यावेळेस नरो वा कुंजरो वा करावेसे वाटले. सरळ साहेबांना विचारलं, आप क्या करते? त्यानं म्हटलं, दिखता नहीं का, हम ड्यूटी करते. नहीं साहब, आप ड्यूटी नहीं करते. आप सही ड्यूटी करते तो मेरे जैसे जंगली आदमी को आप अंदर जाने देते थे क्या? आणि सरळ ठोकून दिलं, साहेब माझा माणूस आत गेलाय, मी त्याला बाहेर यायला आवाज देणार आहे. क्या बकती है? हाँ साहेब, अभी मैं जोर से चिल्ला दूंगी और हमारे आदमी को बुला दूंगी. हाँ, कारण माझा अवतार पांडुरंगाचा होता. साहेबांनी माझ्या जवळून हळूच म्हटलं, बिलकुल बोंबलू नकोस, वाटल्यास तूही मध्ये घुस. क्या बात है, अभी तो मैं सबके साथ अंदर घुसी. ते पुण्याचे बालगंधर्व होते. आज या नाट्यमंदिरात भारत रशिया मैत्री करार होता. आंतरराष्ट्रीय मैत्री करार. भारताचे पुढारी नेते, प्रतिष्ठित मंडळी हजर होती. संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होतं. रशियाचं शिष्टमंडळ हजर झालं होतं. पुढारलेल्या लोकांचे भाषण सुरू होते. एक कोणी काश्मीरचा नेता मात्र तळमळून खरं बोलत होता आणि इथे मला काय करावं हेच सुचत नव्हतं. माझा हा पेशा तिथं पचेनासा झाला होता. वाटला आपणही द्यावं एक गाणं ठोकून. लावला वशील आणि गेले स्टेजवर. तिथे राकेश शर्माचं चित्र काढलं होतं, उड्डाण करणारं फुलांचं पण अतिसुंदर चित्र. मी खालून वर स्टेजवर जाताच लोकांचे डोळे पांढरे झाले. त्यांना वाटले, अभी तक तो ये मॉडेल नीचे था, अभी ऊपर कैसे गया? मी स्टेजवर चढता चित्राकडे बोट दाखवून पहिला शेर म्हटला. आवाजाने हॉल भरला. मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. माझ्या पहिल्या शेरने प्रचंड टाळी घेतली. भाषण ऐकून सुस्तावलेले श्रोते खडबडून उठले, सावरून बसले. मराठी माणसं तर मला टाळी देतच होती, पण हिंदी मराठी न समजणारं रशियाचं शिष्टमंडळही टाळ्या देत होतं. आणि हेच माझ्या धडपडीचं खरं मोल होतं. संपूर्ण बालगंधर्व मी जिंकला होता. प्रचंड टाळ्याने हॉल दणाणत होता. आज माझ्या 9वारी पात्राला खरीखुरी वाचा फुटली होती. आज मी कडाडून शब्दफेक करीत होते, पेटून उठले होते. आज खरंच संपूर्ण हॉल भरगच्च हलत होता,
डुलत होता. कार्यक्रम 1 तासाकरता लांबवण्यात आला आणि बालगंधर्व जेवायला सुटले. मला भारीतील भारी पास आपोआप मिळाला. शान के साथ हम भी खाने को बैठे गए, मगर डाइनिंग टेबल पर नहीं, नीचे जमीन पर. आज आलिशान खाना होता. जेवायला डायनिंग टेबल सजवलं होतं. माझ्या मनात विचार आला, स्टेजवर मी जे गाणं पेश केलं ते गाणं हा माणसांचा लोंढा माझ्याकडे पाठवल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व बालगंधर्वातील बुद्धिमंत विचारमंत मला नक्कीच भेटणार. गाना ऐसा था, हमसे न तू खाने की न पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. जिस मातृभूमि की अरे तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे अंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. याच वेळेस पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची मागणी सुरू होती. भारत मातेचे वस्त्र फाटणार होते. मातृभूमीचे लक्तर तोडायला देशद्रोही हातात नंग्या तलवारी घेऊन उभे होते. आणि आताच्या या ज्वलंत परिस्थितीला धरून माझं गीत होतं. ते प्रत्येकाच्या काळजाला भिडल्याशिवाय कसं राहील. माझ्या या गीताचे बोल निर्भीड होते, तर आवाजही खडा होता. वयाच्या 6व्या वर्षी मोडेन पण वाकणार नाही, असे आमचे बाळराजे शिवाजी महाराज म्हणाले होते. आणि आज तीच उर्मी मलाही आली होती. वाटले अंदमानात आनंद भुवन निर्माण करणाऱ्याचीच ना अवलाद आपली. मग आपण खुर्चीवर बसायचंच नाही. ताट भरून पूर्ण शाकाहारी खाना वाढून घेतला. मीही शाकाहारी बरं का. मीच नव्हे, माझं सासर माहेर संपूर्ण शाकाहारी. कारण एकतर आम्ही नंद गवळी कृष्ण भक्त आणि चक्रधर स्वामींचं घरात वर्चस्व जास्त, तर हातावर भरलेलं ताट घेऊन बालगंधर्वाच्या खुल्या मोकळ्या मैदानावर रीतीवरच जेवायला बसले. जेवणाऱ्या मंडळीपासून अगदी दूर कल्पना केल्याप्रमाणे सर्व लोक माझ्याप्रमाणेच ताटात वाढून घेऊन माझ्याजवळ येऊन बसायला लागले. माझ्याशी ओळख करून घ्यायला लागले. हातात हात देऊन हॅलो म्हणायला लागले. मीही हॅलो म्हणू लागले. या घोळक्यात अभिनेते सुनील दत्त होते, तर बलराज सहानींचा मुलगाही होता. या तरुण आणि स्मार्ट देखण्या अभिनेत्याने मी आता छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात काम करणार आहे अशी ओळख करून दिली. बरे वाटले. आता मात्र मी माझ्या हाताला गुंतवायलाच पाहिजे होतं, कारण हॅलो म्हणून कंटाळा आला होता. मी जेवायला सुरुवात केली आणि इथेच आकाशवाणी पुणे केंद्राचे खरात साहेब भेटायला आले. म्हणाले, बाई जेवण करून गाडीत बसा. साहेब पायी चालत इथंपर्यंत आले मी, आपल्या गाडीत का बसावं. साहेब म्हणाले, आकाशवाणीवर गाणं म्हणण्याकरता. साहेबांकडे रोखून बघून पाहताना संभ्रम वाढला. साहेब बोलतात ते खरं का. लगबगीने जेवण उरकून गाडीत बसले, कारण जीवनातले काही क्षण वेळेवरच टिपायचे असतात. बूंद से गई सो हौदे से नहीं आते. प्रत्यक्ष गायिका साहेबांच्या गाडीतून आल्यामुळे आकाशवाणीत माझे स्वागत चांगले झाले. रेकॉर्डिंग हॉलमध्ये वाद्यांची जुळवाजुळव सुरू झाली. रेकॉर्डमधला वाद्यांचा संगीत बाजार बघूनच माझी अर्धी छाती दडपून गेली. शेवटी मी साहेबांना सांगून टाकले, आपणाला जर माझं गाणं हवं असेल तर इथली सर्व वाद्य बाहेर काढा. साहेबांना माझं बोलणं जरा विचित्र वाटलं. तेव्हा मला थोडा खुलासा करावाच लागला. मी साहेबांना हात जोडून सांगितलं, साहेब मला या वाद्यांबरोबर गाताच येणार नाही. वाटल्यास पेटी तबला तेवढा असू द्या आणि स्वर लागल्यानंतर त्याच स्वरात वाजवा. साहेब वाजवणाऱ्यांना सांगा माझ्या पुढे जाऊ नका, नाहीतर मला नक्कीच धोका. आणि शांता शेळके यांची भावगीत वजा गझल गायली. बोल होते, कोण आले कोण गेले उमगले नाही मला, ओळखीचा भास काही मात्र भवती तरळला. स्वरात एकरूप होऊन आणि ठेक्याला धरून गायले. त्यामुळे स्वर ठेका देणारे साथी एकदम खुश. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची नशा अंगात भिनली. त्यांचेच भजन गाऊन मोकळी झाले. मेरे नैनों में अंधी आई, मेरे दिल को दिया भुलाई, कैसी जाईन मिरे घरी, आवरी आपुली बासुरी. ही त्यांचीच गवळण गायले. गवळण गाताना मी खरंच राधा बनले होते. कृष्ण सखा माझ्याच जवळ होता जणू.
दृष्ट लागण्यासारखं रेकॉर्डिंग झालं आणि हा कार्यक्रम रेडिओवरून ऐकून पत्रांचा पाऊस पडला माझ्यावर आणि आकाशवाणीवरही. मी आकाशवाणीवर गायले, बोलले, मुलाखतही दिली आणि खरात साहेबांचा शेराही मिळाला. कलाकार आकाशवाणीवर गाऊन जातात, मी गायले आणि साहेबांचा शेरा घेऊन बाहेर पडले. तळागाळातल्या लोकांची सेवा हा घेतलेला वसा टाकू नकोस. एक दिवस तू जगाची सेवाराणी सिंधू सपकाळ होशील. यशवंत खरात. कार्यक्रमाधिकारी उषा पागे यांनीही लिहिलं, बाई ग, तू तुझं जीवनचरित्र लिहायला लाग. विलक्षण आहे हे सगळं. माझं हे जीवनचरित्र लिहायला भाग पाडलं असेल तर मला आईच्या ठिकाणी असलेल्या पुण्याचे माजी मेयर गुरुवर्य बा ग जगताप यांच्या कन्या सौ देसाईताईंनी आणि आदरणीय वसंतराव देसाई या आदर्श पत्नींनी. कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध होते कुणास ठाऊक. देसाईबाईंनी त्या जिजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका असल्यामुळे शाळेत थोडा वेळ मला कार्यक्रम करायला भाग पाडले. मुलींच्या पुढे अनुभव सांगितले आणि इथेच एक छोट्या मुलीने 2 मिनिटात चिठ्ठी लिहून माझ्या हातात दिली. सौ सिंधुताई सपकाळ यांना मी वचन देते की मी सुद्धा आपणासारखी समाजाची सेवा करीन. आपली शिष्या मनीषा गायकवाड, वर्ग 8अ. देसाईबाई म्हणाल्या, आयुष्यात जे आम्हाला साधलं नाही ते तुम्ही एका क्षणात मिळवलं. धन्य आहे सिंधू तुझी. आणि या क्षणापासून बाई माझी विशेष काळजी घ्यायला लागल्या. एक दिवस बाईंनी फोन करून महाराष्ट्राचे शिक्षण संचालक माननीय व्ही चिपळूणकर यांची गाठ घालून दिली. देसाई साहेब स्वतःसोबत होते. चिपळूणकर साहेबांची तब्येत नादुरुस्त होती. तरीही बंगल्यावर 2 तास चर्चा झाली. साहेब व सौ ताईसाहेब दोघांनीही माझं कौतुक केलं आणि माझ्या भागातील अचलापूर येथील श्री तारेसाहेब यांना चिठ्ठी दिली. माननीय चिपळूणकर साहेब म्हणजे डोळ्यांत कर्तृत्वाची चमक, चेहऱ्यावर अफाट बुद्धीचं तेज आणि अंगात धडपड. व्यासपीठाची प्रचंड उर्मी, पौर्णिमेच्या रात्री चांदीचे तुषार फेकणारा पण आतून शांत शांत भासणारा. सागरच वाटून गेले ते मला. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं दर्शन झालं की खूप काही मिळाल्याचं समाधान लाभतं. माननीय चिपळूणकर साहेबांची आशीर्वादरूपी तळमळ या खालील पत्रावरून दिसून येईल. श्री पुणे 25/7/85. प्रिय श्री तारेसाहेब स न विवी, तुमचे पत्र पोहोचले. मी दिनांक 10/7 पासून 18/8 पर्यंत आजारपणाच्या रजेवर आहे. निसर्गोपचार सुरू आहे. अशक्तपणा भरपूर आहे. श्री अण्णा हजारे यांचे काम अनन्यसाधारण आहे, पण त्यासाठी एखाद्या दाण्यास जमिनीखाली स्वतःच गाडून घ्यावे लागेल. यावर सवडीने केव्हा तरी भेटीत बोलूच. हे पत्र लिहिण्याचे खरे कारण म्हणजे आज माझ्याकडे श्रीमंती सिंधुताई सपकाळ या बाई आल्या आहेत. अण्णा हजारे यांच्यासारख्याच पण बिजलीसारखे व्यक्तिमत्व आहे. तुमच्याजवळ चिखलदरा येथे आदिवासींच्या कल्याणाचे कार्य करण्यात गुंतून गेले आहेत. 4 इयत्तापर्यंत शिक्षण असले तर त्यांचे जीवनानुभव विलक्षण आहेत. प्रतिभा अत्यंत तरल आहे. काव्याचा व्यासंग आहे. धारदार वक्तृत्व आहे. स्वतः कवयित्री आहे. एक धडपडणारी लोकविलक्षण व्यक्तिरेखा आहे. तुम्ही त्यांच्या कथनाचा व गीतांचा कार्यक्रम अचलापूर, अमरावती व विदर्भ साहित्य संघातून ठिकठिकाणी करा. हे एक झाकलं माणिक आहे, नव्हे हिरकणी आहे. मुद्दाम त्यांना तुमची भेट घ्यायला सांगितले आहे. त्यांना व त्यांच्या कार्याला शक्य ती सर्व मदत करा. तूर्त अशक्तपणामुळे इतकंच पुरे. इकडे याल तेव्हा भेटावे. सर्व लहान थोरांना यथायोग्य नमस्कार, आशीर्वाद. आपला स्नेहांकित व्ही चिपळूणकर. माझ्या जीवनात असे सूर्यप्रकाश कधी कधी पडायचे. लटपटत्या पावलांना सावरायचे. माझे थकलं भागलं मन विसावलं जायचं आणि बालगंधर्वात अशाच एका त्यागी जीवाशी माझा परिचय झाला. त्याचं नाव आदरणीय रामप्रसाद परदेशी. सभेत अध्यक्ष महाराज
म्हणून भाषण न करता सरळ रामराम मंडळी म्हणून स्टेज गाजवणारे हे वक्ते मला वेगळे वाटले. म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन पुण्याला कशा करता आले हे सांगून टाकलं. माझी मुलगी पुण्याला शिकावी असं वाटतं, पण मी गरीब आहे, माझ्याजवळ पैसा नाही साहेब, ही कबुलीही देऊन टाकली. तेव्हाच त्यांनी सलवाई गणपतीचे अध्यक्ष सन्माननीय गोडसे साहेब यांची भेट घडवून आणली. दुसऱ्या दिवशी ट्रस्टचे वतीने आझाद कापड दुकानातून 2 पातळ ब्लाऊज पीसेस वगैरे देऊन माझी बोळवण केली. श्रीमंत गणपती बाप्पांनी मला जीवनातील पहिली चोळी बांगडी दिली. मान्य ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रतापराव गोडसे यांनी माझ्या ममताला सेवा सदन लक्ष्मी रोड येथे प्रवेश मिळवून दिला आणि महिन्याकाठी लागणारा सर्व खर्च ट्रस्टनं करायचं ठरवून टाकलं. अशा तऱ्हेने पुण्यातील श्रीमंत आणि श्रद्धेय दगडूशेठ हलवाई गणपतींनी या विद्येच्या देवतेने माझ्या ममतावर खरं खुरं मायेचं पांघरून घातलं. मरून जिवंत होणाऱ्या या माझ्या ममताला आता खरं खरं जीवन मिळालं. माझी ममता आता पुण्यात 7व्या इयत्तेत शिकते व मी मात्र नुसतीच आईच्या नात्याने भेटायला जाते. बस एवढंच करते. मी ज्या कामासाठी धडपडत आले होते तो माझा संकल्प सिद्धीला गेला होता. आता मला पुणे सोडून खानदेशामध्ये जायचं होतं. विदर्भातील चिखलदरा येथील आदिवासींना ममताला भेटवून परत पुण्याला नेऊन सोडायचं होतं. आता मात्र घाई करायला पाहिजे होती. ममताची शाळा सुरू होणार होती. ममता घडणार होती. आईच्या पदराचे टोक धरून चुटूपुटू करणारी ही माझी बबडी पुण्याला पोपटपंची करणार होती. चुकून वाकूनच मला भेटणार होती. नाही म्हटलं तरी थोडासा प्राण हलतच होता. इलाज नव्हता. झाले. एकदाची ममता पुण्याला गेली. तिथे रुळली खेळली. माझी ममता आता कुठे मला खरीखुरी कळली. मी भेटायला गेल्यावर म्हणाले, बाब्या मला यायला उशीर झाला का? आणि माझ्या बाळीनं म्हणावे, आई ग तू वरचेवर मला भेटायला नाही आलीस तरी चालेल, फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत तेवढी मला सर्वांना भेटायला नेत जा. दिवाळीला सुद्धा नेऊ नको मला. अगं आई, या संस्थेत अशा कितीतरी मुली आहेत की ज्यांना कधी कुणी घ्यायलाच येत नाही. या मुलींनी कधी आईवडील बघितलेच नाहीत. मला आई असूनही जर मी दिवाळी त्यांच्यात केली तर त्यांना किती बरे वाटेल नाही का? आणि इथे सेवा सदन संस्थेत अगं माझी खूप काळजी करायची नाही. आई मी खूप आनंदात आहे. आणि ह्याच दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा फोटो फ्रेम करून मी सेवा सदन संस्थेत दिला आणि ममताला त्याच्या भरवशावर सोडून परत कामाला लागले. माझ्या ममताने एवढा धीर देऊनही मी पुन्हा तिला भेटतच राहिले. आईचं मन दुसरं काय? ए दिल भी मेरा समिंदर था, सिर्फ प्यार का पानी था उसमें, मगर आज तो तूफान उठ आया है, सागर को पता नहीं किनारा किधर है. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.